नमस्कार, आपण पाहत आहात एजे 24 तास न्यूज. आजची ब्रेकिंग न्यूज पहा. निमगाव येथील जातीवादी आप्पा शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी करमाळ्यात आमरण उपोषण सुरू. लाचखोर अधिकाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी स्वातंत्र्य दिनी नागनाथ वाघमारे यांचे आमरण उपोषण. 50,000ची लाच मागणाऱ्या मंडल अधिकाऱ्याची चौकशी करा, शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी बहुजन संघर्ष समितीचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष नागनाथ वाघमारे यांनी करमाळा पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. शेतकरी यांना न्याय मिळावा, 50,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असलेल्या मंडल अधिकारी अमितकुमार कलाटेवाडे यांच्यावर कारवाई करावी, तसेच निमगाव येथील आप्पा वासुदेव शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. उपोषणकर्ते नागनाथ वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे निमगाव तालुका करमाळा येथील गट क्रमांक 119-2-1 मधील शेताच्या बांधाच्या हद्दीच्या खुणा कायम करण्याचा आदेश देणे व संबंधित प्रकरणाची पुढील तारीख वाढवून देण्यासाठी सालसे मंडल कार्यालयाचे मंडल अधिकारी अमितकुमार कलाटेवाड यांनी 50,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय यांच्या गट क्रमांक 119-2-1 मधील अर्धा ते पाऊण एकर ऊस पिकात आप्पा वासुदेव शिंदे यांनी साथीदारांसह ट्रॅक्टर घालून नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार जातीवादी मानसिकतेतून घडल्याचा दावा करत संबंधितावर अॅट्रॉसिटी कायदा व मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनी सुरू झालेल्या या आमरण उपोषणामुळे करमाळा तालुक्यात खळबळ उडाली असून प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा नागनाथ वाघमारे यांनी दिला. यावेळी बहुजन संघर्ष समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.